नागपूर ग्रामीण काँग्रेसतर्फे काल प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती, ज्यात श्यामकुमार बर्वे म्हणाले, काँग्रेस पार्टी ही निवडणूक लढण्याकरिता उत्साहित आहे। आचारसंहिता लागल्यानंतर आता मात्र इच्छुक उमेदवारांनी नामांकन केले आहेत। त्याचबरोबर ते म्हणाले, जो व्यक्ती निवडणुकीत निवडून येऊ शकतो त्यालाच तिकिटा मिळाल्या पाहिजेत। आम्हाला आचारसंहिता लागल्यानंतर सर्व प्रोसेस सुरू झालेली आहे। इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेला जिल्हाध्यक्षाकडे। त्यांच्या मुलाखती प्रसंगी आमचे नेते माननीय सुनीलबाबू केदार साहेब, राजेंद्र मुळकजी, प्रकाश वसूजी, आमचे जिल्हाध्यक्ष अश्विन भैयतजी, समस्त काँग्रेस पार्टीचे नेते इथं आज उपस्थित आहे। त्यांच्यासमोर आपण बघत आहे कशा प्रकारचा उत्साह आज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। मोठ्या प्रमाणात युवा, महिला आणि वरिष्ठ सर्व नेते निवडणूक लढण्याकरता इच्छुक दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। जो निवडून येऊ शकते त्याला तिकीट द्यायची आहे, हाच निकष आहे। त्यांच्यामध्ये अनुभव विचारला त्यांनी की पक्ष संघटना कशी मजबूत कराल ते विचारलं आणि काय तुमचे उद्दिष्ट आहे, तुम्ही काय काम करू शकता जनतेसाठी, ते प्रश्न विचारले। काय वाटतं, पक्ष तिकीट देईल की? हो, नक्कीच मला असं वाटतं माझ्याबद्दल विचार करतील पक्ष। मी एक कमी वयाचा तरुण आहे, 24 वर्ष माझी वय आहे, तर मला असं वाटतं पक्ष युवा लोकांकडे जास्त लक्ष देऊन त्यांना आणखी एक उमेद देते। पक्षाचा पहिला वडील असेल, आई असेल तर त्यांच्या मुलांना तिकीट देत होती, असं काही होईल असं? नहीं, असं काहीच नाही आहे। अभी राजा का बेटा राजा नहीं बन सकता है, जिसमें क्वालिटी है वही इंसान बनेगा राजा। ह्या आपल्या 9 वर्षानंतर ह्या निवडणुका होऊ घातल्या। आता कोणी म्हणते आपल्या गावाचा विकास करायचा, याचा विकास करायचा, त्याचा विकास करायचा, काही कोणाचा काही विकास होत नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका 3 निवडणूक आहे गणी। याच्यामध्ये जो कॅन्डिडेट आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे। नाही मी निवडून आलो म्हणजे विकास होईन बा, हे शक्य नाही अजिबात। तर मी 2001 मध्ये जेव्हा निवडणूक लढलो की नाही, फक्त 5 मतांना पडलो होतो। मी होतो राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि माझ्या विरोधात जे बीजेपी वाले जे कॅन्डिडेट होते, म्हणजे आतापर्यंत जे निवडून लोक आले ते काही विकास करत नाही। मी काम वाले आता नाही समोरी करून मला एक सांगा, सरकारचं जे धोरण ठरलं आहे, तुमची जे हे येते आपले ग्रँड जे येते नगरपालिकेला, तुम्ही जर म्हणाल की नाही मी उभा राहतो, अरे पण तुमच्यामध्ये कुवत पाहिजे ना तेवढी। पक्षाने काय करायला पाहिजे तिकीट? नाही, पक्षाने फक्त त्या माणसाचा विचार करायला पाहिजे का खरोखरच हा माणूस चालू शकते का बा वाटत आपल्या। माझं म्हणणं हे नाही आहे, कारण ज्यावेळेस 2001 मध्ये मला तिकीट दिली होती, आज माझं वय 55 वर्षाचं आहे। हे भाऊ आपल्या न्यू हायस्कूलला मोहब्यामध्ये चपराशी म्हणून काम करत होते, आज रिटायरमेंट झाली। आज यांना उमेदवारी आहे काँग्रेसची। पक्षाने एकच आहे माझं म्हणणं का फक्त जो कॅन्डिडेट खरोखर चालू शकते आणि आपली सीट निघू शकते अशाच माणसाला फक्त त्यांनी उमेदवारी द्यायला पाहिजे। बाकी काही नाही, विकासाबद्दल मला काहीच नाही बोलायचं आहे। विकास हा होणार आहे। आता जसे दिलीप जगन्नाथ खरबडे, माझा लहान भाऊ मागच्या नगरपरिषद श्याम खरबडे। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।